सुरेश गावड, धीरज गावड, नैतिक गावड, वेदांत भव्य आणि ओमकार असा स्क्वॉड आपण पाहताय दोन संघाचा. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच होते सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम श्री गणरायाला वंदन करूया. नंतर गावचा आमचा कामदैवत साईबा मंच चरणी नतमस्तक होऊया आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा असेल. मॅच होते सुरुवात. गोलंदाज अवधूत, पहिला बॉल समोर वैभव. पहिला बॉल अगदी कट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ चालला अगदी सीमा रेषा पार. पहिल्या बॉलवर एकंदरीत आजच्या दिवसातला पहिला चौकार वैभवच्या बॅटमध्ये येतो. 4 धावा. पहिल्या बॉलवर अगदी 4 धावा अंकित केल्या गेल्या. श्री गणेश होतोय श्रीराम कसर या टीमचा गोलंदाज. गोलंदाज मार्कर पुढील बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात परंतु सिंगलला रोखू शकणार नाहीये. या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड संपवलाय 5 अंकावर. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर अगदी 2 हात करताना इथून 5 षटकामध्ये अगदी 70 प्लस करण्याचा प्रयत्न श्रीराम कसर टीम करेल, परंतु कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न एसपी बॉयज तांडा खाडी संघाला करावा लागेल. त्यासाठी ब्रेक थ्रू देणे गरजेचं आहे, कारण चांगली बॅटिंग लाईन अगदी श्रीराम कसर टीम कडे आहे. 6 ते 7 फलंदाज पाहिले तर अगदी आक्रमक फलंदाज करण्यामध्ये माहीर. ऑन साइड लागते, भिरकावून दिलाय. चेंडू सरळ चाललाय अगदी गॅप मध्ये. चेंडू जाईल सीमारेषा पार. पहिला चौकार विनीतच्या बॅट मध्ये येतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 9 अंकावर. अगदी जाऊन पोहोचलाय 9 अंकावर. 3 बॉलची समाप्ती. षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत. पॉवर प्लेचं षटक. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. निर्जन सही चेंडू निघून जाईल. एकदा मैल कव्हर क्षेत्ररक्षक पुढे सरसावल्यात. फेकी येते. तत्वर 2 धावा अगदी सहज परिपूर्ण केल्या जातात. शांत माइंडने सध्या बॅटिंग पाहायला मिळालंय. विनीत आणि वैभव विक फॅक्टर मैदानच्या आतमध्ये धाव फलक जाऊन पोहोचलाय 11 अंकावर. अगदी 4 बॉलच्या समाप्ती अखेर. 4 बॉलची समाप्ती. धाव फलक 11. बिनबाद चांगली सुरुवात पाहायला मिळालंय. अवधूतचा पुढील बॉल पुन्हा एकदा उडवलाय. यावेळेस दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. जय महाराष्ट्र चिखलपडा चषक षटकार. आजच्या दिवसातला पहिला षटकार विनीतच्या बॅट मधून. फलक जाऊन पोहोचलाय 17 अंकावर. 17 रन्स विदाउट लॉस. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. पुन्हा एकदा अकोटप्याचा चेंडू त्याला भेरकावून दिला लॉंग लेग क्षेत्रामध्ये. आमच्या व्यासपीठाला सलामी देताना आहे तो चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकामध्ये अगदी धावांची लयलूट पाहायला मिळाली. बिनबाद ही खासियत आहे श्रीराम कसराय टीमची. आक्रमक फलंदाजी आणि सुरुवाती पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर अगदी चौकार आला होता आणि शेवटच्या बॉलवरही चौकार पाहायला मिळाला विनीतच्या बॅट मधनं. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 21 अंकावर. गोलंदाजाला गोलंदाज मार्कवर प्रतीक येतोय. गोलंदाज मार्कवर प्रतीक गावड. एक चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. षटक क्रमांक 2 आपण पाहतात. अगदी सुंदर नेत्र दीपक आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय. डे नाईट ची भव्य दिव्य स्पर्धा. अगदी 7 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. उद्याचा शेवटचा अंतिम रजनी आपण पाहणार आहोत. आज 4था दिवस आणि 4थी रात्र. आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत 10 संघ एकमेकांसमोर. गोलंदाज प्रतीक गावड गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय.
समोर वैभव हा एक आक्रमक फलंदाज बॅकबोन या टीमचा आपण पाहत आहेत. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल इथून कंप्लीट केली जाते. एकेरीच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 22 अंकावर 22 रन्स विदाउट लॉस. अगदी चांगली सुरुवात पाहायला मिळाली. 70 प्लस जाण्याचा मानस आणि त्या दृष्टीने बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये अगदी धावांची लयलूट. 21 धावा एक षटकाच्या समाप्तीखेर षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर सिंगल. पुढचा बॉल यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी खोलवर डब्बाचा चेंडू होता. सफल झाले होते पण तो अगदी बॉलला ट्रॅकल करता आला नाहीये. डॉट बॉल येतोय. ह्याच लाईन त्यात लयत नाही. प्रत्येकाला गोलंदाजी करावी लागेल कारण पहिलं षटक थोडंसं खर्चिक पाहायला मिळालंय. त्यातून षटक क्रमांक 2 पहिल्या बॉलवर सिंगल. दुसरा बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात विनीतचा विचार केला तर 2 चौकार आणि 1 षटकार आतापर्यंत पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न. फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक ओ हो 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 अगदी सोपा आणि सोपा झेल इथून निसटलाय. विनीतला जीवनदान मिळालंय आणि येणाऱ्या काळामध्ये कर्दनकार ठरेल का? कारण ज्यांच्या बॅट मध्ये आपण पाहिलं आतापर्यंत अगदी 20-21 धावांचं झंझावात पाहायला मिळालंय. 17 धावांचं माफ करा झंझावात पाहायला मिळालं. त्याला एक जीवनदान मिळालंय आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 23 रन 23 अंकावर. कोणी जाणून बुजून झेल सोडत नाहीये परंतु झेल निसटलाय. पुन्हा एकदा चांगल्या लाईन त्यात लयत गोलंदाजी पाहायला मिळाला. हात कोणाची संधी देत नाहीये. फुटवर्कचा चांगला वापर पाहायला मिळाला. सिंगल मिळेल या षटकामध्ये थांबवण्याचं काम केलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रतीकच्या माध्यमातून. अगदी 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्यात. त्यामध्ये 1 डॉट बॉल आणि 3 सिंगल परिपूर्ण केल्या गेल्यात. धावफलक अगदी जाऊन पोहोचला 24 अंकावर. पुढचा बॉल लोअर फुलटॉस बॉल होता. करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक जिग्नेश पुढे सरसावले होते. सिंगल मिळेल आणि सिंगल अगदी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 25-25. या षटकामध्ये थांबवलंय. प्रतीकचं कौतुक करावं लागेल. ज्या अनुषंगाने गोलंदाजी केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी प्रहार केले होते त्यानंतर या षटकामध्ये अगदी लगाम लावला गेलाय. आता शेवटचा बॉल आणि धावफलक 25. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला गेलाय. वाईट लॉंगॉपमधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. एकदा मिळेल. चांगली फेकी पाहायला मिळाली. या षटकाचं अगदी कौतुक करावं लागेल. प्रतीक गावडचं 6 बॉल मध्ये त्याने खर्च केले 5 1 डॉट बॉल पाहायला मिळालं. मागचं षटक थोडस कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 षटकाची समाप्ती. स्कोर बोर्ड वर धावा 26 बिनबाद. स्वागत असेल. जय महाराष्ट्र चषक 2026 चं शानदार आयोजन आपण पाहत आहेत. षटक क्रमांक 3 हातांसाठी गोलंदाज सज्ज झालाय. प्रणय बारी इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल प्रणय कारण पहिलं षटक महागडं पाहायला मिळालं. त्यानंतर प्रत्येकने चांगले षटक हाताळलं गेलं. फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. आता पॉवर प्लेचं बंधन हटलं गेलंय आणि क्षेत्ररक्षण अगदी दूरवर फैलावलं पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षक थकियार सर्कलच्या बाहेर असतील. धावफलक जाऊन पोहोचलाय 26. 13 ची सरासरी अद्यावत केली गेली प्रति षटक. वैभवला थोडंसं शांत ठेवण्याचं काम केलंय परंतु आक्रमक फलंदाजी विनीतच्या बॅट मधून पाहायला मिळालंय. पुढचा बॉल यावेळेस अगदी डॉट बॉल पाहायला मिळालाय. कौतुक करावं लागेल. चांगला गोलंदाज कारण थोडस जरी तुम्ही सफल होत आहेत रीच वाईट मला म्हणणार नाहीये. थोडस मोमेंट आपल्याला पाहायला मिळतंय. 6 सीटरच्या माध्यमातून आपण पाहताय डॉट बॉल ने चांगली सुरुवात पाहायला मिळालंय. प्रणय हा गोलंदाज आपण पाहत आहेत. प्रणय बारी चांगली गोलंदाजी करावी लागेल. प्रणयला विकेट ब्रेक तो द्यावा लागेल कारण एक संधी मिळाली होती मागच्या ओव्हर मध्ये परंतु संधी दवडली गेली. पुढचा बॉल यावेळेस आकोटप्पाचा चेंडू ऑन साइड करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. अवधूतला मात्र बेट करून चेंडू होईल फरार. 1 बाउंड सीमा रेषा पार. जय महाराष्ट्र चषक चौकार 4. दुसऱ्या बॉलवर चौकार परिपूर्ण केला गेला. स्कोर कार्ड 30 अंकावर. पुढील बॉल
ओहो, चांगला बॉल पाहायला मिळालाय. कमबॅक कसं करायचं हे प्रणयला अगदी ठाऊक आहे. आधीच्या बॉलवर चौकार, नंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 4 धाबा खर्च केल्या. षटक क्रमांक 3 चा खेळ अगदी मैदानच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल, ब्रेक तू द्यावे लागतील तंडाकडे टीम. पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. वन बाउन्स ने क्षेत्ररक्षण होतय, फेकी येते, तद्वर सिंगल मल आणि सिंगल अगदी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 31 या अंकावर. 31 31 धावा या फुलकावर. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळाले. पहिलं षटक अगदी महागडं पाहायला मिळालं, तदनंतर प्रतीकचं चांगलं षटक पाहायला मिळालं, तदनंतर प्रणयने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. पुढचा बॉल वेगवान चेंडू अगदी चांगल्या रीतीने पाहायला मिळालाय. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत हा तिसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. म्हणजे 5 बॉल मध्ये 5 धाबा खर्च केल्यात. अगदी किफायतशीर गोलंदाजी पाहायला मिळाले. प्रणय आपण पाहतोय, प्रणय बारी अगदी चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल सफल झाला. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, फटका अगदी फसला गेला. चेंडू हवेमध्ये आणि सुंदर झेल कंप्लीट केला गेलाय. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. पहिल्या 3 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड दाबात 31. पहिला विकेटचं पतन झालंय. स्वागत. पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय. रोहित वैती अगदी मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून रोहितची ओळख आपण पाहतायत. स्कोर कार्ड धावात 31. मागच्या 2 षटकाचा विचार केला तर अगदी 10 धाबा खर्च केल्या, त्यामध्ये 1 विकेट परिपूर्ण केला गेलाय. पहिलं षटक महागडं, तदनंतर 31 31 धाबा धाव फलकावर. त्यानंतर मागच्या 2 षटकामध्ये 5-5 धाबा खर्च केल्यात. हे चांगलं पुनरागमन पाहायला मिळालं दंडाखाली संघाकडनं, परंतु इथून पुन्हा एकदा गिअर चेंज करावा लागेल तो श्रीराम कसराई या टीमला. कारण आक्रमक फलंदाजी ही त्यांची ओळख आपण पाहतायत. जी सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये, ती सुरुवात मागच्या 2 षटकामध्ये आणखी पाहायला मिळेल का? कारण वैभव सारखा एक हार्ड हिटर फलंदाज, दुसऱ्या बाजूने रोहित. चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी कौतुक करावं लागेल प्रतीक गावड, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं, तोच प्रतीक. अगदी त्याच रिदम मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले. हात खोलण्याची संधी देत नाहीये. दोन्ही टीमला एक रिव्ह्यू असतील, लक्षात ठेवा. धावफलक अगदी जाऊन पोहोचला 31 या अंकावर. षटक क्रमांक 4 ला अगदी सुरुवात झाली. पहिला बॉल निर्धावच्या स्वरूपात आपण पाहतायत. अगदी नेत्रदीपक आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत. डे नाईट फॉर्मॅट मधली पहिला प्रयत्न आणि सक्सेसफुल प्रयत्न पाहायला मिळालाय. संपूर्ण जैर महाराष्ट्राची टीम आपण पाहतायत. खूप चांगली मेहनत या स्पर्धेसाठी पाहायला मिळाली. खोलवा टप्पाचा चेंडू थोडस बीट केलं गेलंय या बॉलवर वैभवला. त्यामध्ये हार्दिक किणी यांचाही मोलाचा वाटा आपण पाहतायत. अगदी आयोजक आणि समालोचक दोन्ही भूमिका एकत्रित पार पाडताना बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. धावफलक अगदी स्थिरावला गेलाय, स्तब्ध शांत. 31 धावा धावफलकावर. पुढचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न केला. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल, थोडस फंबल झालाय. 1 धावाने संतुष्ट होतात दोन्ही फलंदाज आणि स्कोर कार्ड अगदी जाऊन पोहोचतोय 1 धावेनिशी पुढे. 32 धावा या धावफलकावर आपण पाहतायत. 32 रन 32 धावा धाव फलकावर. एनसीसी सफाई संघ मात्र दाखल होतोय, त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. धाव फलक आपण पाहतायत अगदी स्कोर कार्डवर 32 रन 32 या अंकावर. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानच्या आतमध्ये आपण पाहतायत. पहिले 2 डॉट बॉल आले, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर सिंगल अगदी कंप्लीट केली गेली. रोहित वैती एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहतायत. गुडघ्यावर बॅलन्स ठेवला होता, बॅटने करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक होते. सिंगल मैल, थोडीशी खराब फेकी पाहायला मिळाली, पण तो जिग्नेश बॅकअप साठी आले. 1च धाव मैल आणि एकेरीन स्कोर कार्ड अगदी जाऊन बोलला 33 च्या अंकावर. मागच्या 2 षटकामध्ये चांगली कामगिरी, या षटकामध्येही चांगली कामगिरी पाहायला मिळाली. गोलंदाजाच्या माध्यमातून एसपी बॉईज दंडाखडी टीम आपण पाहतायत. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 2 धाबा खर्च केल्या गेल्या. स्कोर कार्ड अगदी जाऊन पोहोचलाय 32 या अंकावर.
33 रन 31 झाले होते 3 षटकामध्ये. या ओव्हर मध्ये 2 आल्यात. पुढचा बॉल चांगल्या लाईन त्यातल्या येतने गोलंदाजी करतोय. अगदी कौतुक करावं लागेल प्रतीक गाबड. अप्रतिम. दुसऱ्या धाब्यासाठी वळाल्यात आणि इथून पंच काय सिग्नल देतील. तर तिसऱ्या पंचाची मागणी घेतली गेली की धावपात आहे की नाहीये. गजानन सर आमच्या सोबत टीव्ही रूम मध्ये दाखल होतील. धावफलक 2 धावा कंप्लीट झाल्यात की नाहीये त्याचं परीक्षण निरीक्षण पंचाच्या माध्यमातून केलं जाईल. कुणालची पागदरी आपण पाहतायत. अगदी डिजिटल एडिटर आणि स्कोरर अपच्या मुद्दा आपण पाहतायत. नॉट आउट आहे की आपण पाहतायत. 2 धावा परिपूर्ण झाल्यात. धावफलक अगदी जाऊन पोहोचला 35 या अंकावर. मागच्या 3 षटकामध्ये थांबवण्याचं काम केलंय. पहिल्या षटकामध्ये 21, मागच्या 2 षटकामध्ये 10 धावा. या षटकाचा विचार केला तर 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या. अगदी चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळाले. त्यामध्ये प्रतीकचा अगदी सिंहाचा वाटा पाहायला मिळालाय. प्रतीक गावडचा विचार केला तर अगदी 11 बॉल मध्ये आतापर्यंत त्याने धावा खर्च केल्यात 9 धावा. कौतुक करावं लागेल. शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 4. धावफलक जाऊन पोहोचले 35. एक गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना श्रीराम कसराळे टीम आपण पाहतायत. गिअर चेंज करावा लागेल. शेवटच्या षटकावर इथून प्रहार केले जातील का. 60+ जाण्याचा प्रयत्न केला जाईल का. फुल टॉस बॉल अगदी समोरच्या दिशेने फोर्स केला गेलाय. तिथे अवधूत आहेत. वन बाउन्सने क्षेत्ररक्षण होते लॉंगॉन मध्ये. 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक 4 ची झाली समाप्ती आणि 4 षटकाच्या अगदी समाप्ती के स्कोर कार्ड आपण पाहतायत. 37 धावा एक गडी बाद. नेक्स्ट मॅच अगदी दोन्ही टीम रेडी असतील. पहिल्या इनिंगच्या ब्रेक नंतर लगेच टॉस केला जाईल. एका बाजूने शाकमत रावळे टीम आणि एनसीसी सफाळ टीम. धावफलक जाऊन पोहोचला 4 षटकाची समाप्ती. 37 धावा धावफलकावर एक गडी बाद. येणारे 6 बॉल आणि 6 मध्ये किती धावा येतील. 6 12 बॉल मध्ये त्यांनी खर्च केल्या 11 धावा. चांगली गोलंदाजी. त्यानंतर प्रणय पालीने चांगली गोलंदाजी केली. 5 धावा खर्च केल्या. एक महत्वाचा विकेट्स बाद केला होता. आता अंतिम षटक कुणाकडे सुपूर्द केलं जाईल. परंतु इथून गिअर चेंज करावा लागेल. किरणजी गुरुद्वान यांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलंही हार्दिक स्वागत. आयोजकांच्या वतीने आपला विनंती असेल. किरणजी गुरुद्वान अचिवर स्पोर्टचे प्रोप्रायटर आणि एक उत्कृष्ट खेळाडू आपण पाहत आहेत किरण गुरुद्वान. विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं. आपलंही सहर्ष स्वागत. अंतिम षटक 6 बॉलचा काही शिल्लक असेल. गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर नित्य केणी नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. अंतिम 6 बॉलचा काही शिल्लक आहे आणि इथून गिअर चेंज करावा लागेल पुन्हा एकदा श्रीराम कसराळे टीमला. कारण सुरुवात धमाकेदार झाली होती. त्यानंतर मागच्या 3 षटकामध्ये फक्त 16 धावा आल्या. अंतिम षटक गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर रोहित वैती. धावफलक जाऊन पोहोचलाय 37 या अंकावर. पहिला बॉल वेगवान परंतु दिशाहीन पंच दोन्ही यात समाधान करतायत. नितेश कदम सर या इनिंग मधला हा पहिला वाईट बॉल अगदी पाहायला मिळालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 38 या अंकावर. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. मागच्या 3 षटकामध्ये अगदी कमी धावा खर्च केल्यात. तशाच प्रकारच्या धावा नित्य करेल का. इथून पुन्हा एकदा गिअर चेंज करेल श्रीराम कसराळे टीम. किरण गुरुद्वान आपण पाहतायत. अचिवर स्पोर्टचे प्रोप्रायटर एक उत्कृष्ट खेळाडू आपण पाहतायत. त्यांचे हार्दिक स्वागत. जय महाराष्ट्र चषक 2026 आपलं हार्दिक स्वागत असेल. येणारे 6 बॉल. धावफलक जाऊन पोहोचलाय 38 या अंकावर. नित्य पुढचा बॉल. आखोटप्पाचा चेंडू आणि त्यावर मात्र खरपूस समाचार घेतलाय. हुक मध्ये चेंडूला कन्वर्ट केला गेलाय. चेंडू आणि 6 धावा अगदी बुक केल्या त्या रोहित वैतीने. धावफलक 6 ने पुढे वधारला गेलाय. जाऊन पोहोचलाय 44 अंकावर. 44 धावा धावफलकावर. येणारे अजूनही 5 बॉल.
मी म्हटलं होतं इथून गिअर चेंज करायचा आहे तो कसं आहे टीमला आणि पहिल्या बॉलवर अगदी 7 धावा आतापर्यंत खर्च केला गेला. स्कोर कार्ड संपला 44 अंकावर. 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न कसा आहे टीमला करावा लागेल. येणारे अजूनही 5 बॉल धावफलक जाऊन पोहोचला 44 एक गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना श्रीराम कसाळे टीम आणि त्याला प्रत्युत्तर कशा प्रकारे एसपी बॉईज दंडाखाली टीम देईल. पहिल्या षटकामध्ये 21 आणि मागच्या 3 षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल श्रीराम कसाळे टीमला. पहिल्या बॉल मध्ये अगदी 7 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. येणारे अजूनही 5 बॉल आयुष्य मला दर्शवत आहेत. अगदी चांगला लेखाजोखा सलग 4थ्या दिवसामध्ये आपण त्यांच्या माध्यमातून पाहत आहेत. एक उत्कृष्ट स्कोरर म्हणून त्यांची ओळख आपण पाहत आहेत. गोलंदाज पुढील बॉल. कमीत कमी धावा खर्च करावे लागतील आणि जास्तीत जास्त धावा इथून उभ्या करायच्या आहेत कसाळे टीमला. येणारी 5 बॉल. पुन्हा एकदा शफल झालाय परंतु अगदी बॅटच्या रडारवर हा चेंडू आला नाहीये. एकदा मैल आणि एकेरीने संतुष्ट झाल्यात. एकेरीच्या मतीनं अगदी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 45 अंकावर. पंचेचाळीस धावा धाव फलकावर. षटक क्रमांक अंतिम आपण पाहत आहेत. शेवटचे 4 बॉल धाव फलक जाऊन पोहोचले 45 अंकावर. अगदी प्रॉपिंग क्रीजच्या बाहेर आहे की नाहीये ते आपण पाहणी करणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. श्री जगमता रावळे टीम आणि एनसीसी सफा टीम. चला एक धाव असेल ती निरीक्षण परीक्षण केलं गेले. त्यानंतर ही एकदा बॅट केली जाते. धाव फलक जाऊन पडल्या 45 अंकावर. 45 धावा धाव फलकावर. येणारे अजूनही 4 बॉल. एका बाजूने वैभव अजूनही मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या बॅट मध्ये 2 चौकार अगदी कंप्लीट केले गेले. सिंगल डबलला प्राधान्य दिले गेले. 3 डॉट बॉल त्यामध्ये पाहायला मिळाले. धाव फलक जाऊन पडल्या 85 अंकावर. येणारे 4 बॉल. पुढचा बॉल वेगवान चेंडू फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला थारा नाहीये. चेंडू सोड निघून जाईल खेळाडू कक्षाच्या अगदी डोक्यावरनं. षटकारण करता 6 धावा. अजून येणारे 3 बॉल. धाव फलक जाऊन पोहोचलाय 51 या अंकावर. 51 धाव फलक धावा धाव फलकाला लागला. येणारे 3 बॉल. डेड बॉल एकंदरीत आपण पाहताय रणपणे थोडस बिघाड पाहायला मिळाला. या षटकाचा विचार केला तर 3 बॉल मध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात अगदी 14. थोडस महागडं षटक पाहायला मिळालंय. मागच्या 3 षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या आणि या 4 बॉल मध्ये अगदी 14 धावा खर्च केल्या. 3 बॉल मध्ये 14 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. अंतिम षटक आपण पाहतात. येणारे अजूनही 3 बॉल. धाव फलक जाऊन पोहोचला 51 या अंकावर. पुढचा बॉल. शॉर्ट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव अंकित केली जाईल. एकेरीने अगदी स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 52 रन 52 या अंकावर. येणारे अजूनही 2 बॉल. रोहित वैतीचा विचार केला तर एक षटक त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळालाय. 3 सिंगल. येणारे अजूनही 2 चेंडू. धाव फलक 52 धावा धाव फलकावर. प्रथम बॅटिंग करताना श्रीराम कचराळे टीम. सुरुवात धमाकेदार झाली होती परंतु त्यानंतर मागचे 3 षटक अगदी किफायतशीर पाहायला मिळाली. फक्त 16 धावा खर्च केल्या गेल्या. षटक क्रमांक अंतिम. येणारे 2 बॉल. धाव फलक 52 या अंकावर जाऊन विसावला गेलाय. एखादा मोठा हवाई सफर श्रीराम कसाळे टीम साठी खूप महत्वाचा असेल आणि तो षटकार पाहायला मिळालाय. विनीतच्या बॅट मध्ये एक दमदार स्ट्रोक. 6 धावांकरिता षटकार.
एक दमदार स्ट्रोक 6 धावांकरिता धावफलक अगदी जाऊन पोहोचलाय 58 या अंकावर. आता शेवटचा बॉल असेल. 2 षटकार रोहितच्या बॅट मधून 2 सिंगल 3 सिंगल अगदी पाहायला मिळाल्यात. धावफलक अगदी जाऊन पोहोचलाय 58 या अंकावर. 2 सिंगल 14चं योगदान आतापर्यंत पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार अगदी कार्बन कॉपी पाहायला मिळाले मागच्या बॉलची आणि ह्यात 12 धावा खूप महत्वाच्या. षटक क्रमांक आपण पाहतायत 5 ची झाली समाप्ती. धावफलकार श्रीराम कसराई टीम 5 षटकाच्या समाप्ती 64 धावा 65 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. आपण आमच्या मी श्रीकांतजी भोईर सरांना विनंती करेन सन्माननीय किरणजी गुरुद्वान सरांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. अचिव्हर स्पोर्टचे प्रोप्रायटर आणि एक उत्कृष्ट खेळाडू ज्यांना अगदी सफाईचं नाव साता समुद्राकडे आपण पाहायला मिळालं. परंतु मागच्या थोडशा 1-2 षटकामध्ये बॅक पॅच पाहायला मिळाला. परंतु पुन्हा एकदा ती उडान घेईल हीच आई कुलाई चरणी प्रार्थना असेल. त्यांचं स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केलं जातंय. किरणजी गुरुद्वान आपण पाहत आहेत. श्रीकांतजी भोईर सरांच्या शुभ हस्ते त्यांच्या यथोचित सन्मान मायाची शाळा आपण पाहत आहेत. तदनंतर पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह या स्पर्धेची भेट आपण पाहत आहेत. चला बोथ कॅप्टन अगदी टॉप साठी या. नेक्स्ट मॅच एनसीसी सफाळ टीम आणि जगमाता रावळे टीम दोन्ही कॅप्टन अगदी टॉस साठी या. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 65 धावांचं लक्ष अगदी कशा प्रकारे पार केलं जाईल या स्पर्धेचे अगदी मुख्य समालोचक म्हणून हार्दिकजी किणी आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये अगदी चांगली भूमिका. उत्तरार्धाचा खेळ आपण पूर्वार्धाचा खेळ पाहिलाय. 64 धावा बनवल्यात. 65 धावा कशा प्रकारे उत्तरार्धामध्ये केल्या जातील त्याचं धावतो समालोचन पुन्हा एकदा हार्दिकजी किणी आपल्या समोर जॉईन होतील. एनसीसी सफाळ टीम सर आपण स्वागत सन्मानाच्या दिशेने या ठिकाणी जाणार आहोत. मी विनंती करतोय सौभाग्यवती सुलभा किनी मॅडम आपण यापुढे आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करतोय स्वप्नील भोईर सरांना आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. सनातन सन्मान आपल्या मुख्य मंचावरती पार पाडला जातो. ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती सुलभा श्रीकांत किनी मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून पार पाडला जातोय स्वप्नील भोईर सरांच्या शुभ हस्ते. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करूया. एका बाजूला श्री जगमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत एनसीसी सफाळे. यस दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. आपलं देखील स्वागत असेल. एक मोठी फाईट मैदानावरती आपण पाहणार आहोत. पुढच्या सामन्यामध्ये आज बर्थडे बॉय आशिष आपलं देखील स्वागत असेल आणि आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ विठ्ठलवाडी नितीन पाटील सर त्या ठिकाणी जॉईन होतील टॉस बॉक्स मध्ये. श्रीकांत भोईर सरांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत आणि आम्ही विनंती करतोय श्रीकांत भोईर सरांना आपण या टॉस बॉक्स मध्ये. ऑडिओ नितीन सर. हॅलो श्रीकांतजी भोईर सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. बोथ कॅप्टन उपस्थित आहेत आशिष आणि पंकज दादा. एका बाजूने एनसीसी सफाळ टीम दुसऱ्या बाजूने जगमाता रावळे टीम. जय महाराष्ट्र कॉल केलाय. येस जय महाराष्ट्र आलाय. मी सरांना आपण मुख्य मंचावर विराजमान व्हायचंय. टॉस जिंकलाय पंकज दादा. फलंदाजी कसं वाटतं प्रयत्न केलाय डे नाईट स्पर्धा जय महाराष्ट्र चिखलपटा टीम ना. आयोजन तर खूप चांगलं केलेलं आहे आणि मेहनत पण खूप चांगली केलेली आहे. मध्ये काय टोटल असेल 5 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न राहील. टॉस मी काय निर्णय घेतला असता. आम्ही पण फलंदाजी करण्याचा निर्णय होता. आता टॉस जिंकला क्षेत्ररक्षण करून
रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण समोरचाही संघ एक बलाढ्य संघ आहे, तुमचाही बलाढ्य संघ आहे. जितका कमी होतात तेवढा कमी धावाचे रोखण्याचे प्रयत्न करू आम्ही. आयोजन नियोजन कसं वाटतं, ज्याप्रमाणे खारटन विभागामध्ये डे नाईटची स्पर्धा आपण पाहता? खूप चांगलं आयोजन आहे आणि नाईट स्पर्धा आहे तर खूप चांगलं वाटतंय, कारण इथे पहिल्यांदाच चिखलपाडा ग्राउंडवर होत आहे आणि खूप चांगलं वाटतंय. शुभेच्छा असतील. टॉस जिंकला एनसीसी सफाई संघटना प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक हार्दिक चिकणी सर असतील. धन्यवाद नितीन पाटील सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्योश सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करून समोरजनाला सुरुवात अडगिनी करतोय. कॅप्टन्स प्लीज आपण प्लेइंग इलेव्हनची लिस्ट घेऊन जा. आशिष आणि पंकज प्लेइंग इलेव्हनची जी लिस्ट आहे ती आपण घेऊन जा. मैदानावरती विकेट देखील गेलाय, त्याची देखील चर्चा आपण करणार आहोत. एक संगीत तुमच्यापर्यंत पोहोचेल. आज संगीत कक्षामध्ये डीजे मॅनच्या भूमिकेमध्ये अंकुश दादांना पण पाहणार आहोत. वन ऑफ द ग्रेट कीबोर्डिस्ट आणि एक चांगले खेळाडू देखील आज ते संगीत वादक आपल्याला पाहायला मिळतील. जवळ मॅचच्या दिशेने टार्गेटचा जर विचार केला तर 65 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलं आणि त्यामध्ये पहिल्या 2 बॉल मध्ये एक विकेट देखील तुम्ही गमावलाय. धीरज जो एक खऱ्या अर्थानं मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर आहे आणि त्याची विकेट तुम्ही गमावलाय. आता नवीन बॅटर संदीप मैदानावरती जास्त वेग होता या बॉलवरती, परंतु नियंत्रण नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या फलकावरती 2. संदीप नवीन फलंदाज मैदानावरती आलाय, तर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय स्पीड गन ऑफ कसराली अर्थातच मिस्टर विनीत गोलंदाजी मार्क वरती. विनीतचा जर विचार केला तर अतिशय मेहनती प्लेअर आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तो बॉलिंग करत असतो. अग्रेसिव्ह प्लेअर आहे आणि पहिल्या 2 बॉल मध्ये ते त्याने दाखवून देखील दिले. पुन्हा एकदा चान्स बनला. यस टेकन विकेट जाईल. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक देखील उपस्थित होतोय आणि आणखीन एक धक्का टीम एसपी बॉयज दांडाकडीला गॉन. दोन नाद करा पण विनीतचा कुठे आणि खऱ्या अर्थानं नाद करणारी गोलंदाजी. धन्यवाद सुलभा किनी मॅडम, आपल्या मनापासून आभार. आपण या स्पर्धेला वेळ दिला. उद्या देखील जॉईन होतील. आणखीन एक चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतोय, परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स स्कोरकार्ड मध्ये जोडले जाईल. यावर मध्ये एक्स्ट्रा रन्स येत आहेत, परंतु हरकत नाहीये, कारण मागील 3 बॉल मध्ये 2 विकेट्स घेतल्यात गोलंदाज विनीतने आणि त्याचमुळे त्याचा दर्जा त्याने दाखवला. मागच्या 3 बॉल मध्ये एक्स्ट्रा रन्स येत आहेत, नो डाऊट. परंतु समोरच्या टीमला एक चांगली स्टार्ट हवी होती पॉवर प्ले मध्ये, ती स्टार्ट मिळवून दिलेली नाहीये. आता हा फटका देखील फसलाय बॉल हवेमध्ये आणि आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. टीम एसपी बॉयज दांडाकडीला आल्या पावली इथे परतावा लागणार आहे. जणू काय पत्त्यांचा बंगला या ठिकाणी वाऱ्या आल्यामुळे कोसळतो, तशी स्थिती सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एसपी बॉयज दांडाकडी टीमची मागील 4 बॉल मध्ये तब्बल 3 धक्के मैदानावरती लागलेत. येस कम ऑन डीजे. नवीन बॅटर मैदानावरती अवधूतला आपण पाहतोय. कॅप्टन नॉक किती खेळावा लागणार आहे. पहिलाच बॉल आता इनफिल्ड वरून इनसाइड आउट ऑफर केला आणि कव्हर पॉइंटला पहिल्याच बॉल वरती हा स्ट्रोक तडकीने एक्झिक्यूट केला होता.
ते डिस्टन्स गाठू शकलेला नाहीये. 2 रन्स मिळतील या बॉलवरती आणि या 2 रन्सने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती 5 रन्स स्कोर कडे लागला गेल्यात 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. रफ्तार का सौदागर अर्थातच मैदानामध्ये आपण विनीतला पाहतोय आणि त्याची गोलंदाजी सध्या चर्चेचा विषय ठरलाय कारण एकाच ओव्हरमध्ये 3 धक्के ऑपोजिशन टीमला दिल्यात आणि त्याचा जो पॉझिटिव्ह इंटेंट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अटॅकिंग बॉलिंग सध्या मागील 5 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. फायरिंग स्पेल आहे मागील 5 बॉल मध्ये 3 विकेट्स त्याने आतापर्यंत घेतल्यात. इथे फॉलिंग स्वीपचा अंदाज झाला होता परंतु तिथे पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. प्रचंड वेगानं बॉल डिलिव्हर केला होता. मागचे 5 बॉल ते देखील वेगानं होते परंतु या बॉलवरती थोडस वेगळं पण आणण्याचा प्रयत्न केला होता कारण शेवटचा बॉल होता आणि या शेवटच्या बॉलवरती रिझल्ट चांगला द्यायचा होता. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात डीजे अंकुशच्या दिशेने. आफ्टर फर्स्ट ओव्हर फिनिश धावसंख्या फलकावरती 5 वरती 3 धक्के मैदानावरती लागलेत आणि आता या अवस्थेमधून हे 2 खेळाडू मैदानामधून आपल्या संघाला अडचणीमधून बाहेर काढू शकतात. एका बाजूला जिग्नेशला आपण पाहतो आणि दुसऱ्या बाजूला अवधूत. एका बाजूला जिग्नेशला आपला एक्सपिरियन्स कॅम्पेन सुरू ठेवायचा तर दुसऱ्या बाजूला अवधूतला कॅप्टन नॉक तिथे पेश करायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये हर्षद पहिलाच बॉल स्क्वेअर ड्राइव्ह तरीके खेळला गेला इंटू दी कॅप मध्ये फार वेगानं बॉल ट्रॅव्हल होतोय आणि फायनली बॉल बाउंड्री लाईनला क्लिअर करून चौकार येत असताना आपण पाहतोय. मयूर भोईर यांच्या स्वागताकरिता हा चौकार 4. चौकार येत असताना आपण पाहतोय आणि चौकाराने आघात चांगला झाला या षटकाचा. धावसंख्या फलकावरती 9 रन्स स्कोर करती लागले जात आहेत. इथून सुरुवात चांगली झाली त्याचमुळे आता येणाऱ्या 5 बॉल मध्ये हाच स्टार्ट कंटिन्यू ठेवावा लागणार आहे. आज फ्लोने रन्स बनवावा लागणार आहेत. दुसरा बॉल आता यॉर्कर टाकलाय. प्रचंड वेगाने यॉर्कर टाकला होता. आधीचा बॉल थोडासा मागे ठेवला होता. हा बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला आणि तिथे एक चांगला निर्णय एक चांगला रिझल्ट मिळत असताना डॉट बॉल या ठिकाणी डिलिव्हर केला गेला. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. धावा झाल्यात फलकावरती 9. थोड्याच वेळात मालवण ग्रुप देखील त्या ठिकाणी खचाखच करताना पाहायला मिळेल कारण आज टॉप क्लासचं क्रिकेट सफाले गट आपण पाहणार आहोत. इथे फटका चांगला लॉंग ऑफला बीट करून बॉल जाईल का तर नाही. तिथे फिल्डिंग चांगली झाली वैभवच्या माध्यमातून. एकच रन या बॉल वरती मिळेल. देवेश भोईर देखील जॉईन होत आहेत. नवनाथ पाटील सर असतील भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी दिवस रात्र घेत असतात आणि आता खऱ्या अर्थानं या स्पर्धेची 4थी रात्र आज आपण पाहणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये अंतिम टप्प्यामध्ये आपण जाणार आहोत. गेली 3 रात्रींमध्ये या ठिकाणी या स्पर्धेचा जो दर्जा या ठिकाणी वाढत चाललाय अग्रगण्य. हा फुल टॉस टाकलाय. बॉल बॅक ड्राइव्ह होता. फार वेगानं बॉल त्या ठिकाणी निघून जातोय आणि फायनली बॉल त्या ठिकाणी सीमारेषेला बीट करून सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 रन्स मिळतील या बॉल होती अवधूतच्या बॅट मधून. हा चौकार आलाय. चौदा फलकावरती 4 बॉल्स खेळ आतापर्यंत झालाय. या ओव्हर मध्ये रन्स वाढत झालेत परंतु अजूनही जर आपण पाहिलं तर विनीतचा एक स्पेल बाकी आहे. त्या ओव्हर मध्ये फक्त सांभाळून खेळायचं आहे परंतु या 2 बॉल वरती अटॅक करायचा होता. इथे देखील प्लॅन मिस. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. टॉप बॉलची समाप्ती मैदानावरती होत असताना आपण पाहतोय. सेकंड ओव्हर मध्ये आपण आहोत आणि 5 बॉल्स खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा अंतिम बॉल असेल या सेकंड ओव्हर मधील. रन्स चांगले आले होते या ओव्हर मध्ये परंतु हा डॉट बॉल थोडस इथे आता प्रेशर मध्ये आणत असताना शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉल वरती फिनिशिंग टच चांगला द्यावा लागणार आहे.
हा फुल टॉस टाकलाय त्याला एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी दाखवणारा फटका. ग्रेट शॉट ऑफ द इनिंग अवधूतच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. 6 धावा. सलग पावणारी आई एकविरा माता आणि आई एकविरा मातेला वंदन. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. धावा झाल्यात फलकावरती 20 आफ्टर सेकंड ओव्हर 20 रन्स इंटू दी स्कोर कार्ड. पण पाहतोय आता स्टार्ट चांगली झालाय आणि अवधूतच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला जो षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अवधूतला देखील एक कॉन्फिडन्स मिळाला असेल. भले तो फुलटॉस बॉल होता परंतु इनसाइड आउट खेळणं इतकं सोपं नाहीये आणि तोच इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर वरून त्या ठिकाणी जबरदस्त फटका आपण पाहिला. हार्दिक बोईर सर देखील जॉईन होत असताना आपण पाहतोय त्यांचं देखील स्वागत असेल. धावसंख्या फलकावरती 20 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि आता थर्ड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती द स्पीड गन ऑफ कसरली सातत्याने हा उल्लेख आपण करत असतो आणि तो बॉलर आता बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना आपण पाहतोय. विनीत पहिलाच बॉल सुरुवात यॉर्करने झालाय. मागील ओव्हर मध्ये ज्या रन्स खर्च झाल्यात त्या आता इथे कव्हर अप करायच्यात आणि त्या प्रयत्नामध्ये गोलंदाजी मार्क वरती त्या ठिकाणी विनीत आलाय आणि पहिलाच बॉल यॉर्कर टाकलाय. आता येणाऱ्या 5 बॉल मध्ये ती अभिनवता दिसेल का याकडे देखील लक्ष वेधित असणार आहे. येणाऱ्या 5 बॉल मध्ये बॅटल चांगली असणार आहे. एका बाजूला आपण अवधूतला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला विनीतला आपण पाहतोय. एका बाजूला कॅप्टन आहे तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग करणाऱ्या संघामधील एक सर्वाधिक डेंजरस बॉलर तो बॉलिंग ट्रॅक वरती आहे. येथे देखील मोठा स्ट्रोक खेळायचा होता. यॉर्करचा प्रयत्न होता. 1 रन मिळेल या बॉल वरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 22-22. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. मागील दोन्ही बॉल फुलर लेंथ वरती टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि ते दोन्ही यॉर्कर्स इथे सक्सेसफुल ठरल्यात कारण त्या 2 बॉल वरती मोठे फटके आलेले नाहीयेत. 65चा चेस पूर्ण करायचा आहे आणि समोर एक डेंजरस बॉलिंग युनिट त्या धावा रोखण्याकरिता उभा आहे. आता हा फुल टॉस टाकलाय. मिडल ऑफ द बॅटने कनेक्ट झालेला नाहीये परंतु इथे इंटू दी गॅप मध्ये जाईल आणि 4 रन्स देऊन जाईल. इट्स अ 4 रन्स चौकार जिग्नेशच्या बॅट मधून. सलगचा दुसरा चौकार जिग्नेशच्या बॅट मधून आलाय आणि ती पॉझिटिव्ह थिंकिंग मैदानामध्ये पाहायला मिळाले. ते सकारात्मक विचार मैदानामध्ये पाहायला मिळाले दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. कारण पहिल्या षटकामध्ये 3 विकेट्स गेल्यानंतर मागील 10 बॉल्स मध्ये ज्या पद्धतीने रन्स बनवल्यात खाऊ गोष्ट नाही या सिच्युएशनला. रन्स बनवणं आणि ते देखील एक समोर मजबूत बॉलिंग अटॅक असताना चांगला बॉल टाकला होता मैदानामध्ये. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 30च्या घरामध्ये. आता एक चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी संघ आपण पाहतोय एसपी बॉयज दांडाखडी टीम. कारण पहिल्या षटकामध्ये स्ट्रगल करत होती
आता कॅप्चर ऑफ दी ओव्हर जर कोणाला केलं असेल तर मैदानाच्या आतमध्ये विनीत आणि त्याच्यावरती अटॅक त्या ठिकाणी केलाय. हा बॉल देखील चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतो. तिथे अप्रतिम झेल जयेश मात्रे वन ऑफ द बेस्ट फिल्डर आणि त्याच्या माध्यमातून या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट झेलांमधील एक झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. अविश्वसनीय अमानवीय झेल. मधील बरोबर फर्स्ट स्लिप मध्ये होत्या. जणू काही कसोटी सामना सुरू आहे आणि एखाद्या राईट आर्म सीमरने बॉल डिलिव्हर केला आणि तो स्विंग झाला आणि बॅटची कडा घेऊन फर्स्ट स्लिप मध्ये गेलाय. ते दृश्य मैदानावरती पाहायला मिळाले आणि या स्पर्धेमधील एक वन ऑफ द बेस्ट कॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या रात्रीमध्ये आपण महेशला पाहिलं होतं बरोबर शॉट एक्स्ट्रा कव्हरला. इथे ज्या पद्धतीने डायव्हिंग एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक जयेशच्या माध्यमातून. या टीम मधील एक चिता आहे जयेश. खऱ्या अर्थानं फिल्डिंग मध्ये त्याचा तो स्टँडर्ड दाखवत असतो. फिटनेस देखील चांगली आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झाली होती आणि त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ठिकाणी केलं. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 35 धावांची गरज आहे. आता इथे ड्रायव्हिंग सीट वरती बसावं लागणार आहे. एक महत्वाचा विकेट तुम्ही गमावलाय. आता संपूर्ण जबाबदारी प्रतीक आणि अवधूत वरती असणार आहे आणि या सिच्युएशनचा एक मोठा प्लेअर आहे प्रतीक. कंपॅरिझन जर आपण केलं तर एका धावेचा फरक कुठेतरी जाणवतोय. कारण फर्स्ट इनिंग मध्ये आफ्टर 3 ओव्हर्स 31 रन्स होत्या टीम श्रीराम कसरलीच्या आणि इथे आफ्टर 3 ओव्हर्स 30 रन्स आहेत.
सामन्याला सुरुवात होईल. एका बाजूला आपण एसपी बॉयज दांडाकडीला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपण त्यांना फाईट करत असताना श्रीराम कसरली. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती झालेली चुकी आता भरपूर महागात पडणार आहे. कारण पहिलाच बॉल इथे डिलिव्हर्ड केलाय. इट्स अ बीमर म्हणजे आता या बॉल वरती रन्स मिळतील 5. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 30 धावांची गरज. आपण सर्वांचे प्रेरणास्थान आणि अन्यायाविरुद्ध लढणारे युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय सन्माननीय राजेश दादा म्हात्रे अर्थातच बंटी दादा आपणास विनंती करतोय आपण या मुख्य मंचावरती आपलं स्वागत असेल आणि आयोजकांच्या वतीने आग्राचं निमंत्रण तुमच्यासाठी मी विनंती करतोय बंटी दादा आपण या मुख्य मंचावरती सफलाचे कार्यसम्राट आणि खऱ्या अर्थानं नक्कीच एक मोठे समाजसेवक आणि एक मोठे उद्योजक आपणा सर्वांचे प्रेरणास्थान कार्यसम्राट बंटी दादा म्हात्रे आपणास विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती आग्राचं निमंत्रण आयोजकांच्या वतीने आणि बंटी दादांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचंय. राऊंड विकेटने आता चांगला बॉल टाकलाय. सलगचा हा दुसरा डॉट बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 30 धावांची गरज आहे. आता हा मॅच जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा श्रीराम कसरलीच्या बाजूने दिसतोय. कारण जेव्हा नो बॉल टाकला आणि 4 रन्स आल्या तेव्हा असं वाटलं होतं की आता कमबॅक करेल एसपी बॉयज दांडाकडे, परंतु तसं घडलेलं नाहीये. मागचे दोन्ही बॉल परफेक्ट टप्प्यावरती टाकले आणि दोन्ही डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळत आहेत. तिसरा बॉल राऊंड दी विकेट. आता स्विच हिट केला होता परंतु त्याचा अटेम्प्ट पूर्ण झालेला नाहीये. हा देखील डॉट बॉल सलगचा तिसरा डॉट बॉल. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी रन्स बनवायचे 30. नऊ बॉल आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 30 धावांची गरज आहे. दस्तक देखील खुद मंजिल बस बन तो उसके काबिल आणि इथे काबिल बनावं लागणार आहे. स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता ती इथे स्पष्ट करावी लागणार आहे. मेहनत चिकाटी जिद्द या सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण मैदानामध्ये द्यावं लागणार आहे. आता चांगला बॉल टाकलाय पुन्हा एकदा. लॉंग ऑफ ड्राईव्ह चांगला केलाय. 1 रन मिळेल या बॉल वरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 36. आता विजयासाठी येणारे बॉल 8 आणि 8 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत. एकंदरीत 29. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 29 धावांची गरज आहे. पुढचे 2 बॉल जर चांगले टाकले ना तर या मॅच मध्ये पूर्णपणे डॉमिनेट करेल टीम श्रीराम कसराली. एक क्रिकेट पटलावरती त्यांचा वेगळा रुतबा राहिलाय. मग ते वैतरणाचं क्रिकेट असो, मग ते विरारचं क्रिकेट असो, मग ते सफाल्याचं क्रिकेट असो. सफाल्यामध्ये थोडस कमी क्रिकेट खेळलं जातं कसराली टीमच्या माध्यमातून, परंतु वैतरणा विभागामध्ये चांगला त्यांच्या माध्यमातून क्रिकेट खेळलं जात असतं. आणि आज खऱ्या अर्थानं सफाल्यामध्ये दाखल झाल्यानंतर ते देखील आपला रुतबा आणि आपली दहशत दाखवण्याकरिता सज्ज झाले. दुसऱ्या बाजूला आपण एसपी बॉयज दांडाकडे टीमला पाहतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल तर नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पुंजांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. आता समीकरणाचा जर विचार केला तर 8 बॉल आहेत आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी आता रन्स बनवायचे त्या म्हणजेच 28. 8 बॉल आणि 28 धावांची गरज हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचे 2 बॉल जे आहेत ना ते खूप महत्वाचे ठरणार आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल टाकलाय. इथे बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी केला होता. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. 7 बॉल. आता 7 बॉल मध्ये विजयासाठी 27 धावांची गरज. थोडस त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत या मॅच पासून दूर जात असताना आपण पाहतोय टीम एसपी बॉयज दांडाखडीला. कारण मागील 5 बॉल मध्ये मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत आणि अखेरकार शेवटच्या बॉल वरती फॉलोइंग स्वीप त्या ठिकाणी आलाय. बॉल चाललाय बरोबर मुख्य मंचावरती. आमचे प्रमुख अतिथी आहेत त्यांना अभिवादन करण्याकरिता आता समीकरण 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 23 धावांची गरज. एक छोटस ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये.
युवकांचे प्रेरणास्थान, कार्य सम्राट आणि खऱ्या अर्थानं सफलतेचे अनमोल रत्न, आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय राजेश दादा मात्रे अर्थातच बंटी दादा, आपणास विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचं आहे. आज खऱ्या अर्थानं वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आणि आज एनसीसी सफारी टीम या ठिकाणी मैदानावरती खेळणार आहे आणि त्याचे बॅकबॉन बंटी दादा मात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी विनंती करतोय बंटी दादांना आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचं आहे. प्रत्येकाच्या हाकेला धावून येणार आहे खऱ्या अर्थानं हे व्यक्तिमत्व आहेत आणि एक गोड स्वभाव. खऱ्या अर्थानं आज बंटी दादा हे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाजसेवक म्हणून या नावाचा गौगव होतोय, तरी देखील कुठल्या प्रकारचं त्यांनी अजूनही आपण पाहतोय गर्व केलेला नाहीये. डाऊन दी अर्थ राहणार हे व्यक्तिमत्व आहे आणि त्याचमुळे बंटी दादा एक खऱ्या अर्थानं आपण सर्वांचे मार्गदर्शक आणि एक वेगळी रिस्पेक्ट या खऱ्या अर्थानं पालघरमध्ये या महाराष्ट्रामध्ये बंटी दादांना मिळत असते आणि मी विनंती करतोय बंटी दादांना आपण मुख्य मंचावरती स्थान बनवा. चला आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. पहिलाच बॉल एक्स्ट्रा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आता 6 बॉल विजयासाठी 22 ची गरज आहे. चांगला बॉल टाकलाय मैदानामध्ये. आता 5 मध्ये 22 राहिला. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये, एका बाजूला संघ असेल टीम श्री जगमत रावले आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना एनसीसी सफवाले, या 2 टीम मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 22 धावांची गरज, हे सामन्याचं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा बाउन्स तरीके पाहायला मिळाला. अतिरिक्त उचली होती या बॉल मध्ये. हा देखील चालला विकेट किपरच्या हातामध्ये. रोहित एक असा खेळाडू आहे, जितका चांगला तो बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स देतो, तदनंतर मैदानामध्ये उतरल्यानंतर बॉलिंग मध्ये देखील तितकेच एफर्ट्स तो लावत असतो. एक परफेक्ट ऑलराऊंडर टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ज्या फॉर्म मध्ये तो 2024 ते 23 या कालावधीमध्ये होता, थोडासा तो फॉर्म कुठेतरी नाहीये, स्लोवर त्या ठिकाणी टाकला होता. 1 रन मिळेल या बॉलवरती. आता समीकरण 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. आता हा सामना पूर्णपणे या ठिकाणी श्रीराम कसरलीच्या बाजूने जात असताना पाहायला मिळतोय. आता या मॅच मध्ये औपचारिकता बाकी राहिला तसं म्हणायला हरकत नाहीये. जर का एक्स्ट्रा बॉल टाकला मैदानामध्ये तर इथे मॅच मध्ये परत येण्याचे चान्सेस टीम एसपी बॉयज दांडाखडीला त्या ठिकाणी मिळू शकतात. आज इन ऍक्शन मध्ये आपण आई आशापुरी एडवनला देखील पाहणार आहोत. होलीपाडा चषक अर्नाळ्याच्या किल्ल्यामध्ये देखील त्यांचा रुबाब त्यांनी दाखवला आणि तिथे देखील टेबल टॉप त्यांनी केले, क्वालिफाय झालेत. आज आता या मैदानावरती येऊन या प्रकाश जोधातील स्पर्धेमध्ये तो देखील त्यांची दहशत आणि रुतबा दाखवण्याचा प्रयत्न असेल त्यांच्या माध्यमातून. आज केलवा 11 टीमला पण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. मोठी स्टार कास्ट असेल. आणखीन एक डॉट बॉल. आता 2 बॉल विजयासाठी 21 धावांची गरज. 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये विजयासाठी 21 धावांची गरज आहे मैदानामध्ये. चांगले एफर्ट्स या मॅच मध्ये आणि टीम युनिटी काय असेल ते दाखवून दिले मैदानामध्ये श्रीराम कसरालीने. मागील इनिंग मध्ये देखील आपण पाहिलं. लॉंग ऑनला ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातो. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 45. आता 1 बॉल 20 धावांची गरज. या स्पर्धेसाठी श्रीकांत भोईर सर असतील, त्याचबरोबर सुभाष कदम सर असतील, या 2 व्यक्तिमत्वांनी जी मेहनत खऱ्या अर्थाने घेतली आणि त्यांचं देखील खूप मनापासून आभार आणि मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून लाभलं गेलंय. त्याचबरोबर जय महाराष्ट्र टीमचे शिल्पकार, कार्य सम्राट आणि खऱ्या अर्थानं मार्गदर्शक निलेश गरज साहेब, त्याचबरोबर आवर्जून नाव विंकुश म्हात्रे साहेबांचं देखील घ्यावं लागणार आहे, कारण बिझी शेड्यूल मधील त्यांचे खऱ्या अर्थानं ते दिवस खूप महत्वाचे होते. तरी देखील या स्पर्धेसाठी त्यांनी वेळ दिला आणि ही स्पर्धा यशस्वी होते. त्यामागे या 4 व्यक्तिमत्वांचं आणि संपूर्ण जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमचं एक महत्वाचं योगदान आहे. आज त्यामुळेच ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीवरती, एक वेगळ्या दर्जावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि ग्राउंड साठी खऱ्या अर्थाने मेहनत घेतली, त्यामध्ये आवर्जून नाव घ्यावं लागणार आहे. साहिल भोईर सर असतील, त्याचबरोबर देवेश भोईर सर असतील, संपूर्ण जे आमचे यंगस्टर येणाऱ्या काळामध्ये धीराज गाजवतील, त्यामध्ये श्लोक भोईर, हर्षल भोईर, सुमित भोईर, त्याचबरोबर साहिल भोईर, अखिल पाटील, तेज पाटील, त्याचबरोबर आवर्जून नाव प्रतीक भोईरचं देखील घ्यावं लागणार आहे. अशी बरीच नावं या खऱ्या अर्थानं ग्राउंड बनवण्यामागे